हॅलो. तर मित्रांनो, मी दुकानावरून घरी आलोय. तर मला वाटेत माझे मित्र भेटलेत. तर आता माझा मन होतंय की मी फुटबॉल खेळायला जावं. सॉरी व्हॉलीबॉल खेळायला जावं. ते फुटबॉल सारखं दिसतंय म्हणून मी फुटबॉल बोललो. व्हॉलीबॉल म्हणतात त्याला. चला तर आपण आता खेळायचं. चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत व्हॉलीबॉलच्या ग्राउंडला. हे बघू शकता तुम्ही. तर एकटाच गडी खेळतोय. अजून पार्टनर यायचे राहिलेत खेळणारे. खिलाडी यायचे राहिलेत अजून. तर या दोघांचा काहीतरी संवाद चालू आहे दोघांमध्ये. बघू शकता काहीतरी पर्सनली बोलतात ते वाटतं. तर मित्रांनो, आम्ही व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आता 5 जण इथं जमलो आहोत. तर आम्ही 5 जणांमध्ये आता व्हॉलीबॉल सुरू करणार आहोत. तर चांगल्या प्रकारे व्हॉलीबॉल खेळणं चालू आहे. बघू शकतो मित्रांनो, परत सुरू झालेली आहे मॅच. सध्या 4 जणांमध्ये काही खेळता येत नाही कारण मी ब्लॉक बनवतोय. तर मित्रांनो, मी पण आता खेळायला जातोय. याच्या हाताला खूप बॉल लागला आहे, त्यामुळे हा प्लेअर ग्राउंडच्या बाहेरच आला. काय म्हणणे नाही लागले. मित्रांनो, यांचं असं म्हणणं आहे की 4 काय मजा येत नाही खेळायला. तर अजून प्लेअर आल्यावर खेळायला सुरुवात करू. तर अजून टीम यायची बाकी आहे. तर टीम आल्यानंतर खेळायला सुरू करते. मित्रांनो, आता प्लेअर खेळायला नाही त्यामुळे हे दोघं खेळायला बघत होते. पण दोघांना पण काही जमाना खेळायला. हा तुम्ही यांची कशी मस्ती चालू आहे. बघू शकता पोरावरांची मस्ती चालू आहे इथं. भांडण करा रे, भांडण करा. बघू शकता यांची किती मस्ती चालू आहे. हा गाणं लावतोय. बघा किती मस्ती चालू आहे. हाय गाईज, आता आम्ही चाललोय मागच्या सायला. आम्ही सिक्युरिटी करणार आहे तिथे. तर बघा मित्रांनो, मस्त गाणं लावलेली. बघा किती मस्ती चालू आहे. आता मने भाई त्याला दगड खायला देतोय. तर बघा मित्रांनो, त्यांनी माझे सांगलेले आहे. आता शेकोटी करतोय आपण. चला मित्रांनो, हा शेकोटी करायला जातोय आम्ही. आता थंडी वाजत असेल तर तुम्ही शेकोटी करू शकता. तर मित्रांनो, हे पहा, आम्ही इथं सासू आणाय आलोय. सासू म्हणजेच जाळण्यासाठी गवत आणाय आलोय आम्ही. तर आपण आपल्या मराठी भाषेत त्याला सासू असं म्हणतो. बघा किती कष्ट करतात ते. गरम व्हायचं असलं तर नक्की तिथे येऊन जा. सरप्राईज देऊन जा, भेट देऊन जा. सॉरी, याला आपण मराठी भाषेत सासू असं म्हणतो. हे बघा बघा किती कष्ट करतात ते शेकण्यासाठी, कारण थंडी खूप वाढलेली आहे. तर मित्रांनो, थंडीची काळजी घ्यावी तुम्ही पण स्वतःची. मित्रांनो, एवढं मोठं गवत आम्ही घेऊन आता चाललोय ग्राउंडला जगायला. तुम्हाला जर जगायचं असलं तर तुम्ही पण येऊ शकता. आता इथं गवत घेऊन दम लागलेला आहे. आता मस्तपैकी बसून शकणार आहे निवांत मध्ये. तर मित्रांनो, हा पण आलेला आहे. त्याची सासू घेऊन नाही आला, त्यामुळे याला सासू घ्यायला पाठवणार आहे आम्ही. तुझा सासू आण आता. तर हा सासू आणायला जातोय कारण त्याला पण थंडी वाजलेली आहे. नाहीतर शिकू देणार नाही आम्ही. एकदम गरम होतो आम्ही. तर आता आम्ही गरम होतोय. तुम्हाला जर गरम व्हायचं असलं लगेच इथं भेट द्या आणि गरम व्हा, म्हणजे थंडी तुमची दूर होईल. तर बघा मित्रांनो, बघा तर मित्रांनो, यांना पण थंडी वाजते. हे पण शेका आले आहेत. थंडी खूप वाढलेली आणि आग बघून बरेच जण खेळायला आले. मित्रांनो, आम्ही जातो आता पाणीपुरी खायला. आता जेवण या लवकर चला. पैसे घेऊन बरं का. हा, पैसे घेऊन. पैसे नाही आमच्याकडे. पैसे नाही. कॉन्ट्री काढली 20 रुपये आणि आम्ही जातोय पाणीपुरी खायला. आम्ही आलोय पाणीपुरी खायला. बघा पाणीपुरी बनवायचं आधी.
तरी हा PUBG मध्ये बिझी आहे, तर असं वाटते याच्या पाणीपुरी मीच खातो वाटतं. सारखा त्या पुरीला व्यस्त असतोय. बघू शकता तुम्ही, बघू शकता कसं चॅटिंग करतोय तो. कसं आहे ना काही हे जरा नॅचरल चालतं पाणीपुरी झाली काय बघा हे बघा आईस्क्रीम 4 मिनिटं आईस्क्रीम म्हणा पाणीपुरी नको म्हणा बोल्या कसं आहे मग लावतो का चुकल्या गावात हा धिंगाणा लावता माझं जमिनीने चमचमा नागाव पडे ना आता काय चालू आहे रे तुझं काका दुसरा चमचा देव आपल्या काय आपलं चमचा पडलेला आहे बाबल्याला काय कोणत्या गोष्टी करता येत नाही या दोघांनी सुक्या पाणीपुऱ्या घातलेल्या आहेत, बघू शकता. तर तुम्हाला वाकडा धावतोय तो. मला देशील पण देत नाही तो. या पाणीपुरी खायला, पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाऊन झाली तर आम्ही वापस अशा प्रकारे आमच्यामध्ये लय मस्त होते भावांनो. पवार जो मिनी ब्लॉग करतो तो नाहीये तर दिन्या पवार हा घरगुशा झालाय काहीतरी ऍप चालू केलाय दिन्या पवारनी. पोरीला बोलत आहे ती माझ्या आईटमला बोलायचं सोडून आलोय पाणीपुरी खायला फिरायचं नवीन वेब सिरीज काय म्हणते एपिसोड येणार आहे वेब सिरीज येणार आहे आमची एवढं काम पंचायत घरी तुला सोडून मस्त पैकी तुमच्यामध्ये फिरायला आलो तर तुम्हाला टाइम नाही मध्ये काढले याची कंपनीमध्ये आज थांबलेले काम करणार आहे भाऊ फुल नाही का फुल भाऊची मारली सुपरवायझरनी म्हणून तो जर तुम्हाला सुपरवायझर. तर मित्रांनो इथं खूप अंधार आहे आणि अंधारात फक्त मी दिसतोय कारण माझ्या मोबाईलच्या मागं बॅटरी लावलेली माझ्या दुसऱ्या मोबाईलची. मित्रांनो पण आहे आणि आमचं एक पार्टनर म्हणजे प्रेम मंगे विनू दादा तो पुढे गेलेला आहे, दिसत पण नाही. तर मित्रांनो इथं चिकनचं दुकान दिसतंय आम्हाला जाता जाता. म्हणजे विषय असा आहे हा डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यात चिकन खाणं म्हणजे तिथंच वाटते मला. मित्रांनो आपण थोड्या वेळा आधी आलो होतो इथं खेळायला तेव्हा कोणी खेळायला नव्हते तर आता खूप पोरं जमले आहेत खेळण्यासाठी. खेळून जमलोय त्यामुळे आता घरी जातो आम्ही. झोप पण येते आम्हाला. तर मी माझ्या घरी आलेलो आहे तर आता मला झोप पण येते. आता मी झोपतो, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.